कधी असा विचार मनात आलाय की जगातले सगळ्यात श्रीमंत लोक इतके शांत का असतात? हा काही योगायोग नाहीये. आज आपण हेच समजून घेणार आहोत की खरी संपत्ती बोलण्याने नाही तर शांत राहण्याने कशी तयार होते. हा प्रश्न दिसायला खूप साधा आहे, पण याचं उत्तर आहे ना, ते आपल्या यशाबद्दलच्या अनेक समजुतींना धक्का देणार आहे. चला तर मग यामागची कारणं एक एक करून पाहूया. हे वाक्य बघा, किती मोठं सत्य दडलंय यात. म्हणजे एक विचित्र विरोधाभास आहे, नाही का? ते सतत पैशांबद्दल बोलतात, त्यांच्याकडे तो नसतो, आणि ज्यांच्याकडे असतो ते त्यावर सहसा बोलत नाहीत. हाच विरोधाभास आपल्या आजच्या विश्लेषणाचा पाया आहे. चला तर मग यामागचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण शोधूया. आणि गंमत म्हणजे हे कारण बाहेर कुठे नाही, तर ते आपल्या आतच जडलंय, आपल्या स्वतःच्या मनात. याला डोपामिनचा सापळा असं म्हणतात. म्हणजे काय होतं? समजा एक मोठी पार्टी देण्याचं ठरवलं आणि त्याबद्दल सगळ्यांना सांगितलं. सगळे कौतुक करतात, आपल्याला खूप भारी वाटतं, आपल्या मेंदूला वाटतं की अरे वाह, पार्टी तर यशस्वी झाली. पण खरं तर अजून तयारीला सुरुवातही झालेली नसते. आपल्या ध्येयांचंही अगदी तसंच होतं. बोलण्यानेच कामाचं समाधान मिळून जातं आणि मग खरं काम करण्याची ऊर्जाच राहत नाही. आता हे उदाहरण बघा, म्हणजे एकदम स्पष्ट होईल. 2 प्रकारचे उद्योजक आहेत. एकीकडे आहे बोलणारा, जो 3 वर्षांपासून फक्त आपल्या भारी प्लॅनच्या गप्पा मारतोय, आणि दुसरीकडे आहे घडवणारा, जो शांतपणे आपलं काम करतोय. निकाल आपल्या समोर आहे. एकाच्या हातात फक्त योजना आहेत, तर दुसऱ्याच्या बँक खात्यात $2 मिलियन जमा झाले आहेत. अगदी बरोबर. नवल रविकांत यांनी नेमकं हेच सांगितलंय. कृती इतकी मोठी असली पाहिजे की शब्दांना जागाच उरणार नाही, कारण हे जग आपल्या योजनांवर नाही तर आपल्या निकालांवर टाळ्या वाजवतं. पण धोका फक्त आतूनच नाहीये. एकदा का आपली स्वप्न आपण जगासमोर मांडली की बाहेरूनही हल्ले सुरू होतात. आणि गंमत म्हणजे हे हल्ले करणारे कोणी परके नसतात. खेकड्यांनी भरलेली टोपली कधी पाहिली आहे का? तिथे एक खेकडा वर चढू लागला की बाकीचे सगळे त्याला खेचून खाली आणतात. आपल्या समाजातही असे माणूस खेकडे खूप असतात. जेव्हा ते कुणाला पुढे जाताना पाहतात, तेव्हा ते त्यांच्याबद्दलच्या काळजीपोटी त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. आणि मग असे प्रश्न कानावर पडायला लागतात. हे प्रश्न काळजीपोटी नाही, तर त्यांच्या मनातल्या भीतीपोटी येतात. याला उत्तर देत बसण्याची गरज नाही, फक्त एक स्मितहास्य करून आपलं काम करत राहायचं. आपलं नवीन स्वप्न आहे ना, ते एका लहानशा रोपटासारखं असतं. त्याला सुरुवातीला वादळ वाऱ्यापासून नाही, तर लोकांच्या नकारात्मक मतांपासून वाचवावं लागतं. आणि शांतता हेच ते संरक्षक कुंपण आहे, जे आपल्या स्वप्नांना मोठं होईपर्यंत जपून ठेवतं. आतापर्यंत आपण बचावात्मक शांततेबद्दल बोललो, पण शांतता हे एक धारदार शस्त्रसुद्धा असू शकतं. वाटाघाटी आणि निर्णय प्रक्रियेत ते एक गुप्त हत्यार बनू शकतं. कसं? ते पाहूया. समजा कोणीतरी सगळ्यांसमोर जाहीर केलं की मी पुढच्या महिन्यात मॅरेथॉन धावणार. आता जरी दुखापत झाली किंवा तयारी नसली, तरी लोकांसमोर चुकीचं ठरू नये म्हणून ते स्वतःला ढकलत राहणार. यालाच म्हणतात अहंकाराचा सापळा. शांत राहिल्याने आपण लवचिक राहतो आणि योग्य वेळी आपले निर्णय बदलू शकतो. आणि याचा परिणाम तो तर धक्कादायक आहे. जाहीरपणे बोलल्यामुळे गुंतवणूकदारांचा अहंकार त्यांच्या पैशावर भारी पडतो. असं दिसून आले की ते तोट्यातली गुंतवणूक तब्बल 60% जास्त वेळ फक्त आपलं म्हणणं खरं ठरवण्यासाठी टिकवून ठेवतात. विचार करा, आपला अहंकार आपल्याला किती महागात पडू शकतो. हे अगदी गाडी विकत घेण्यासारखं आहे. जर आपण डीलरला आपलं बजेट आधीच सांगितलं, तर तो 1 इंचही कमी करणार नाही. पण आपण गप्प राहिलो तर त्याला अंदाज लावावा लागतो, आणि तिथेच आपला फायदा होतो. समोरच्याला आपल्याबद्दल जितकं कमी कळेल, तितकी आपली बाजू मजबूत राहते. इथे बघा, फरक किती आहे. तब्बल ₹25,000. कशामुळे? फक्त कमी बोलल्यामुळे. ज्याने आपली सगळी माहिती उघड केली, तो कमी पगारावर अडकला. ज्याने गूढता कायम ठेवली, त्याला जास्त पगार मिळाला. विचार करा, एवढे पैसे टेबलवर सोडून यायला परवडणारे आहेत का? बरं, समजा आता आपण यशस्वी झालो. आता तर सगळ्यांना सांगावंसं वाटणारच नाही का? पण थांबा, कारण यशासोबत एक नको असलेलं लक्षही येतं, आणि ही यशाची एक काळी बाजू आहे. आपलं यश जाहीर करताच या सगळ्या गोष्टी मागून येतातच. आपली ऊर्जा आणि वेळ या सगळ्या गोष्टींमध्ये वाया जातो. म्हणूनच यशस्वी लोक आपलं आयुष्य खाजगी ठेवणं पसंत करतात, कारण त्यांना आपली शक्ती योग्य ठिकाणी वापरायची असते. हे वाक्य किती खरं आहे नाही का? आपण पाहतोच की जे लोक महागड्या गाड्या आणि कपड्यांचा दिखावा करतात, त्या अनेकदा कुठेतरी असुरक्षित असतात. पण ज्यांच्याकडे खरंच पैसा आणि आत्मविश्वास आहे, ते अगदी साधेपणाने राहतात. त्यांना कुणाला काही सिद्ध करायची गरजच नसते. चला,
आता या सगळ्याच्या मुळाशी जाऊया. शांततेचं सगळ्यात मोठं अंतिम रहस्य, जे यशाचा खरा पाया आहे, ते म्हणजे लक्ष केंद्रित करण्याची शक्ती. याला चक्रवाढ लक्ष असं म्हणतात. हे अगदी म्युच्युअल फंडमधल्या SIP सारखं आहे. आपण रोज थोडा वेळ विचलित न होता आपल्या कामावर लावतो आणि काही वर्षांनी त्याचे प्रचंड मोठे परिणाम दिसायला लागतात. आजच्या जगात आपलं लक्ष हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे आणि शांतता ती जपायला मदत करते. हे बघा, सरळ गणित आहे. आपण एकाच वेळी जगाला काहीतरी दाखवू शकतो किंवा जगात काहीतरी घडवू शकतो. एकीकडे आहे प्रदर्शन आणि दुसरीकडे आहे उत्पादन. दोन्ही एकाच वेळी शक्य नाही. निवड आपली आहे. तर मग ही शक्ती मिळवायची कशी? हे 3 सोपे नियम आहेत. तुमची सुरुवात इथून होऊ शकते. पहिला, दिखावा थांबवा. दुसरा, रोज शांतपणे काम करा. आणि तिसरा, तुमचे निकाल तयार होईपर्यंत जगाला काहीही सांगू नका. हे सोपं नाही, पण याचे परिणाम अविश्वसनीय आहेत. म्हणून लक्षात ठेवा, शांतता म्हणजे लेझर बीमसारखी आहे. ती आपली सगळी विखुरलेली ऊर्जा एकत्र करून एकाच ध्येयावर केंद्रित करते आणि मग ती कोणत्याही अडथळ्याला पार करू शकते. हीच खरी शक्ती आहे. तर मग आपली शक्ती कुठे वापरायची? ती शब्दांमध्ये विखरून टाकायची की शांततेत केंद्रित करून काहीतरी भव्य निर्माण करायचं? यावर नक्की विचार व्हायला हवा.